Hello everyone. Today our next point in performance of medium transmission line. This is our second chapter. In last lecture we have discussed the classification of transmission line. In that we have studied the transmission line classification, which is based on the length of transmission line and the voltage level of that transmission line. ट्रान्समिशन लाईनची लेंथ आणि व्होल्टेज लेवल यावरती ट्रान्समिशन लाईनचे क्लासिफिकेशन केलेलं आहे. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची काही जी लेंथ आहे 50 किलोमीटर्सपर्यंत, जर लाईनची लेंथ असेल 50 किलोमीटर्सपर्यंत आणि व्होल्टेजची लेवल जर 20 kV असेल तर दॅट लाईन विल बी कन्सिडर्ड ॲज ए शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये जी लेंथ असते ती 50 to 150 किलोमीटरपर्यंत असते आणि त्या ट्रान्समिशन लाईनचं जे व्होल्टेज आहे ते 220 kV और 100 kV रेंज असते. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ आहे ती अबव 150, ग्रेटर दॅन 150 kV. greater than 150 किलोमीटर लेंथ आणि 100 kV, अबव 100 kV जर व्होल्टेज असेल आणि ग्रेटर दॅन 150 किलोमीटर जर ट्रान्समिशन लाईनची लेंथ असेल तर दॅट लाईन वुड बी कन्सिडर्ड ॲज लॉंग ट्रान्समिशन लाईन. ओके, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नंतर आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे एक्झाम्पल्स लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. तर आज आपण क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईनमध्ये मीडियम ट्रान्समिशन लाईनचे जे काही पॅरामीटर आहेत आणि परफॉर्मन्स त्याचा कसा डिफाईन केला जातो ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. ॲज स्टेटेड इन प्रिवियस सेक्शन्स, मीडियम ट्रान्समिशन लाईन हॅज द लेंथ ऑफ 50 to 150 meters and voltage range in the range of 20 kV to 100 kV. तर मीडियम ट्रान्समिशन लाईनची लेंथ जी आहे ती 50 to 150 किलोमीटर, 50 to 150 किलोमीटर जी लेंथ आहे ती मीडियम ट्रान्समिशन लाईनची लेंथ आहे. आणि व्होल्टेज जे आहे त्याची रेंज 20 to 100 kV, 20 to 100 kV पर्यंतची जी काही लेंथ आहे, व्होल्टेजची रेंज आहे, दॅट वुड बी फॉर मीडियम ट्रान्समिशन लाईन. देन फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, ड्यू टू लेस व्होल्टेज ए शॉर्ट डिस्टन्स द इफेक्ट ऑफ लाईन कपॅसिटन्स वॉज निग्लेक्टेड. इन शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण कपॅसिटन्सचा जो इफेक्ट आहे तो निग्लेक्ट केलेला आहे. तो काय निग्लेक्ट केलेला आहे तर जे काही ट्रान्समिशन लाईनची लेंथ आहे ती पण कमी आहे आणि जे काही व्होल्टेजची लेवल आहे तीसुद्धा शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये कमी आहे. दॅट्स वाय वी निग्लेक्ट कपॅसिटन्स इफेक्ट इन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण कपॅसिटन्सचा इफेक्ट निग्लेक्ट केलेला आहे. आणि जे काही रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स आहे ते आहेत ते सिरीज एलिमेंट आहे. तर आपण आता मीडियम ट्रान्समिशन लाईन स्टडी करणार आहे. So in studying the performance of medium transmission line, all the parameters will be considered. That means resistance, inductive and capacitance are taken into account. Short मध्ये capacitance आपण neglect केलेला, but in case of medium transmission line मध्ये आपण capacitance effect consider करणार आहे. तिन्ही पॅरामीटर ट्रान्समिशन लाईनचे RL and C जे आहेत ते यूज करणार आहे. तिन्ही जो रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कपॅसिटन्स VR अँड VS. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण काय केलेलं, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स
हे जे आहेत ते सिरीज एलिमेंट फक्त कन्सिडर केलेले. हा जो शंट एलिमेंट आहे, शंट एलिमेंट that is capacitance is not present in short transmission line because the length of transmission line and voltage level of transmission line is less. But in case of medium transmission line, we consider the shunt element also for the calculation of performance of transmission line. But in fact, capacitance is uniformly distributed all over the line, and so also resistance and inductance also. But for simplicity calculation, we assume parameters lumped at certain points. Means actually काय होतं, लाईन्स ही ट्रान्समिशन लाईन अशी असेल तर जे इलिमेंट आहे, जो रेजिस्टन्स आहे आणि इंडक्टन्स आहे आणि कपॅसिटन्स, तर हे ऑल ओव्हर लेंथ जेवढी त्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ असेल त्यावरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेलं असते. बट आपण कॅल्क्युलेशनसाठी ही कंडिशन आपण फॉलो करतो आहे की लंप्ड कॅपॅसिटन्स एक पर्टिक्युलर ठिकाणी कॅपॅसिटन्स आहे असं आपण फॉर द सेक ऑफ कॅल्क्युलेशनसाठी आपण मीन्स समजतो. ओके, नेक्स्ट जे आहे तर आपण बघूया मीडियम ट्रान्समिशन लाईन. मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये अकॉर्डिंग टू दी कनेक्शन ऑफ लंप्ड कॅपॅसिटन्स इन द इक्विव्हॅलंट सर्किट, मीडियम लाईन इज क्लासिफाईड ॲज बिलोज. मीन्स मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण कॅपॅसिटन्सचा इफेक्ट कन्सिडर करतो. बट अकॉर्डिंग टू दी कनेक्शन ऑफ दॅट कॅपॅसिटर, मीन्स कुठं कनेक्ट केलेलं आहे त्यानुसार ट्रान्समिशन लाईनचे क्लासिफिकेशन केलेलं आहे. नॉमिनल टी मेथड, नॉमिनल पाय मेथड अँड एंड कंडेन्सर मेथड. ह्या मीडियम ट्रान्समिशन लाईनच्या 3 मेथड्स आहेत. मीन्स ज्या पद्धतीने आपण कॅपॅसिटर आपण ट्रान्समिशन लाईनमध्ये कनेक्ट करतो फॉर द सेक ऑफ कॅल्क्युलेशन, त्यानुसार या 3 मेथड्स आपल्याला दिलेल्या आहेत. तर फर्स्ट जे आहे नॉमिनल टी मेथड, नॉमिनल पाय मेथड अँड एंड कंडेन्सर मेथड. These are the 3 methods for the medium transmission line. Then पण हे बघणार आहे मीडियम ट्रान्समिशन लाईन, नॉमिनल टी मेथड, नॉमिनल पाय मेथड अँड एंड कंडेन्सर मेथड. These are the methods of these are the methods to check performance of medium transmission line. देन आपण सिलेबसला या लेक्चरमध्ये आपण मीडियम ट्रान्समिशन लाईनमधली नॉमिनल टी मेथड जे आहे ते आपण बघणार आहे. नॉमिनल टी मेथड फर्स्टला सर्किट डायग्राममध्ये नॉमिनल टी मेथड, टी दिस इज द नेटवर्क, इट लुक्स लाईक ए टी. नाव त्याला ॲज अ टी पॅरामीटर म्हणून दिलेलंच आहे. तर यामध्ये काय केलं आहे, ट्रान्समिशन लाईन आहे आपली, ही ट्रान्समिशन लाईन आहे. त्या ट्रान्समिशन लाईनचा रेजिस्टन्स आहे, इंडक्टन्स आहे तो, आणि त्याच्या सेंटरमध्ये कॅपॅसिटन्स जो आहे तो दाखवलेला आहे, म्हणजेच टी पॅरामीटर. इट लुक्स लाईक ए टी. दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड ॲज टी, नॉमिनल टी मेथड. 3 parameters namely resistance, inductance and C shown in that placement of resembles just like English letter T. Means it looks like a T. English parameter जे English letter आहे T सारखं हे दिसतं परफॉर्मन्स, मीन्स त्याचं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन. सो इट इज कॉल्ड ॲज टी मेथड. जस्ट लेटर इट लुक्स लाईक ए जस्ट लेटर ॲज टी. देन हा जो आपला ट्रान्समिशन लाईनचा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जे काय आहे ते इक्वली लेफ्ट साईडला आणि राईट साईडला जो कॅपॅसिटन्स कनेक्ट केलेला आहे ॲज अ टी पॅरामीटर म्हणून. नंतर त्या कॅपॅसिटन्सच्या हा जो हा जो आहे तो शंट कॅपॅसिटन्स ट्रान्समिशन लाईनची जो काही रेजिस्टन्स आहे आणि इंडक्टन्स आहे त्याला इक्वली डिवाईड केलेलं आहे कॅपॅसिटन्सच्या लेफ्ट साईडला आणि
राईट साईडला जो काही रेजिस्टन्स आहे त्याला इक्वली डिवाइड केलेलं आहे. सिंगल फेज ट्रान्समिशन लाईन आहे त्यामुळे इथं फेज न्यूट्रल. हे जे आहे ते सेंडिंग एंड व्होल्टेज आहे, लोड कनेक्ट केलेला आहे. दिस इज द VR receiving end voltage and this is the VM which is the voltage which is present across the capacitance which is connected to the midpoint of transmission line. मीन्स VM जे आहे ते ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज आहे. कुठलं व्होल्टेज आहे तर ते जिथे आपण कपॅसिटन्स कनेक्ट केलेलं आहे मिड पॉईंटला ट्रान्समिशन लाईनच्या, दॅट व्होल्टेज इज VM. सो लंप्ड कपॅसिटन्स इज शोन बिटवीन P अँड N. मीन्स लंप्ड मीन्स एकत्रित करून. लंप्ड कपॅसिटन्स म्हणजेच काय तर हा लंप्ड कपॅसिटन्स आहे म्हणजे एका जागी दाखवलेला आहे. इन प्रॅक्टिकल सिच्युएशनमध्ये काय होतं की रेजिस्टन्स इंडक्टन्स जेवढी ट्रान्समिशन लाईनची लेंथ आहे तेवढा रेजिस्टन्स असणार आहे, कपॅसिटन्स इंडक्टन्स असणार आहे आणि कपॅसिटन्ससुद्धा असणार आहे. बट इन फॉर द सेक ऑफ कॅल्क्युलेशन्स आपल्याला इझिली फाइंड आउट करता यावे म्हणून आपण लंप्ड कपॅसिटन्स जो आहे तो इथं दाखवलेला आहे. लंप्ड कपॅसिटन्स तो पण mid of transmission line, that's why it is called as T method. On both sides the parameters R and XL are shown, half on left portion and half at the right portion. जे काही दोन्ही पॅरामीटर्स आहेत ते इक्वली डिवाइड केलेले आहेत लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. आता आपण रिस्पेक्टिव्ह व्होल्टेजेस बघूया. सेंडिंग एंड व्होल्टेज VS ॲट द बिगिनिंग ऑफ लाईन. स्टार्टिंगला जे काही गिवन व्होल्टेज आहे बिगिनिंग ऑफ द लाईन, दिस इज VS सेंडिंग एंड व्होल्टेज अँड VR इज द व्होल्टेज that is receiving end voltage and the VM is the voltage which is voltage across the VS चं व्होल्टेज म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज. जे ट्रान्समिशन लाईन आपण स्टार्टिंगला मीन्स जिथून आपण स्टार्ट करतो ते व्होल्टेज. VR इज दी रिसिविंग एंड व्होल्टेज, जे लोडच्या कन्झ्युमर्स एंडला जे आपल्याला व्होल्टेज भेटणार आहे दॅट वुड बी receiving end voltage and VM is the voltage which is present at the capacitor connected. जिथं कपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे ट्रान्समिशन लाईनमध्ये तिथले जे व्होल्टेज आहे विच इज कॉल्ड ॲज VM. रिस्पेक्टिव्ह करंट्स पण तसेच IS सेंडिंग एंड करंट, IR receiving end current and IC is the current in the mid where capacitance C is placed. Okay, this then respecting power factors जे आहेत ते पण रिसिविंग एंडचा पॉवर फॅक्टर जो आहे तो आपण हे सगळे पॅरामीटर्स आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. जेव्हा आपण वेक्टर डायग्राम फाइंड आउट करतो त्यावेळेला हे सगळे पॅरामीटर्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात. ओके, रिसिविंग एंडचा पॉवर फॅक्टर जो आहे cos of phi s is the sending end power factor and cos of phi r is the receiving end power factor. Okay, and R, L and C is the parameters of transmission line. आता आपण नेक्स्टला काय बघणार आहे तर फेजर डायग्राम आपण कशी ड्रॉ करायची मिड नॉमिनल टी मेथडसाठी ते आपण बघणार आहे. फेजर डायग्रॅम्सवरून आपण एक्झाम्पल्स किंवा ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स जो आहे तो मीन्स रेग्युलेशन आणि इफिशियन्सी फेजर डायग्रॅमवरून आपण फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट हे जे आहे ती फेजर डायग्रॅम ऑफ नॉमिनल टी मेथड. तर आता ही फेजर डायग्रॅम जी आहे ती कशी ड्रॉ केली आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. तर पहिल्यांदा ज्या काही सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पर फेज प्रत्येक फेज R, Y, B ह्या तिन्ही फेजेससाठी आपण कन्सिडर मीन्स पर फेज लाईन व्हॅल्यूज घेतलेल्या नाही आहेत, पर फेज व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. फॉर फाइंडिंग पर्सेंटेज रेग्युलेशन अँड पर्सेंटेज इफिशियन्सी फर्स्ट रिलेशन ऑफ VR ॲज वेल ॲज VC आर टू बी ऑप्टेन. म्हणजेच काय आपल्याला हे पॅरामीटर्स फाइंड आउट करून आपल्याला फायनल आपलं आउटपुट काय भेटणार आहे तर पर्सेंटेज रेग्युलेशन भेटणार आहे. त्या ट्रान्समिशन लाईनचं मीडियम ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज रेग्युलेशन आणि इफिशियन्सी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फर्स्टली
व्ही एस दॅट मीन्स सेंडिंग इन व्होल्टेज आणि व्ही आर दॅट मीन्स रिसिविंग इन व्होल्टेज. हे दोन पॅरामीटर्स आपल्याला फर्स्टली ऑब्टेन करायचे. तर इथं आपण व्ही आर फर्स्टली पहिल्यांदाच काढताना रेफरन्स जो आहे म्हणजे जिथून स्टार्ट करतो आहे दॅट वुड बी व्ही आर. व्ही आर मीन्स रिसिविंग इन व्होल्टेज. फर्स्टली वी विल ऑब्टेन द वेक्टर VM which is the voltage at the midpoint. Yes, okay. Then पहिल्यांदा आपण काय केलं, पहिल्यांदा मिडपॉईंटचं जे व्होल्टेज आहे VM हे आपण शो केलेलं आहे. देन VR जे आहे VR आपण ॲज अ रेफरन्स म्हणून रिसिविंग एंडचं व्होल्टेजला आपण रेफरन्स म्हणून कन्सिडर केलं आहे. स्टार्टिंग पॉईंट ऑफ फेजर डायग्राम जो आहे VR जे आहे ते स्टार्ट ऑफ फेजर डायग्राम स्टार्ट करण्यासाठी जो काय रेफरन्स पॉईंट जो आपण घेतला आहे तो VR घेतला आहे. देन करंट IR लॅग्स VR बाय ॲन अँगल फाय. करंट IR कुठे, ओके, हे VRची लाईन आहे. IR आहे तो इट लॅग्स बिहाइंड द VR बाय ॲन अँगल फाय आर. हा जो अँगल दाखवला आहे VR आणि IRच्या मधला जो अँगल आहे त्याला आपण फाय आरने रिप्रेझेंट केलेला आहे. ओके. द रेजिस्टन्स ड्रॉप ॲट दी IR R/2 टेकन इन फेज विथ द VR. आता ह्या VRच्या इनफेजला इनफेजच आपण का घेतो आहे बिकॉज हा रेजिस्टिव्ह ड्रॉप आहे. रेजिस्टिव्ह ड्रॉप असल्यामुळे ह्या VRच्या इनफेजला IR R/2 आपण मीन्स जो सर्किटमध्ये काय दाखवलेलं आहे की हे R/2 मीन्स रेजिस्टन्स जो आहे तो इक्वली डिवाइड केलेला आहे. त्याच्यामुळं हा जो ड्रॉप येणार आहे तो IR/2 असा येणार आहे. त्यामुळं रेजिस्टिव्ह ड्रॉप जो आहे तो IR/2 असा येणार आहे. ओके. द रेजिस्टन्स ड्रॉप टेकन इन फेज विथ दी व्होल्टेज रिसिविंग इन व्होल्टेज. देन याच्याच 90 डिग्रीला जो काही रिॲक्टिव्ह ड्रॉप आहे IR/XL/2 हा पण कसा इथून बघा XL/2 हा जो आपला रिॲक्टन्स आहे इक्वल डिवाइड केलेला XL/2 आणि त्यातून जाणारा करंट म्हणजेच IR/XL/2 हा जो आहे तो रिॲक्टिव्ह ड्रॉप आहे तो आपण रेजिस्टिव्ह ड्रॉपच्या व्हर्टिकली ड्रॉ केलेला आहे. 90 डिग्रीला ड्रॉ केलेला आहे विथ दी IR. then from this point इथून ते इथंपर्यंत जो आहे तो IR/XL/2 ड्रॉप आपण काढलेला आहे. देन जॉईन दी लाईन फ्रॉम O टू दी एंड ऑफ IR/XL/2 मीन्स इथून ते इथंपर्यंत जर आपण कनेक्ट केलं तर इथून जे दिस इज द पॉईंट O. ओके. जॉईन द लाईन 0 टू VM म्हणजे ह्या ड्रॉपच्या एंडिंगला ही लाईन आपण कनेक्ट केली तर आपल्याला VM भेटणार आहे विच इज दी व्होल्टेज विच इज प्रेझेंट अक्रॉस दी कॅपॅसिटर विच इज कनेक्टेड टू दी मिड पॉईंट ऑफ द ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईनची जी काही मिडला आपण कॅपॅसिटन्स कनेक्ट केलेलं आहे त्यातलं व्होल्टेज भेटतं आपल्याला विथ द हेल्प ऑफ जॉईनिंग पॉईंट 0 टू दिस ड्रॉप रिॲक्टिव्ह ड्रॉपचा जो काही एंड आहे आणि 0 ह्याचं कनेक्शनमधून आपल्याला VMचं व्होल्टेज भेटतं. आता आपण VM इज इक्वल्स टू VM हे जे आहे हे व्होल्टेज VM इज इक्वल्स टू काय येणार आहे तर VR हे व्होल्टेज VR प्लस IR/2 प्लस IR/XL/2 हे होणार आहे. तर हे व्होल्टेज नव्हे हे व्होल्टेज VM हे जे व्होल्टेज आपल्याला काढायचं असेल तर आपण हे व्होल्टेज VRचं व्होल्टेज प्लस हा ड्रॉप जो आहे हा ड्रॉप आपण कन्सिडर करणार आहे. म्हणजेच कसं येणार VM इज इक्वल्स टू VR प्लस
आय आर आर बाय 2 प्लस आय आर एक्सेल बाय 2 हा आणि हा ड्रॉप आपण कन्सिडर केलेला आहे. ओके, दिस इज द व्होल्टेज विच इज प्रेझेंट अक्रॉस द कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण इथं व्ही एमने रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट स्टेप इज नाव ड्रॉइंग द पोझिशन ऑफ करंट आय सी इन ॲडिंग टू आय आर. आय आर जो आहे आपला रिसिविंग एंडचा करंट त्याच्या लीडिंगला, हा जो वेक्टर आहे आय आर त्याच्या लीडला आय सी करंट दाखवलेला आहे. आय सी लीड्स दी व्ही आर. हे जे आय सी आहे ते रिसिविंग एंडच्या व्होल्टेजला 90 डिग्रीनी लीड करते आणि ते आय आरच्या टिप मीन्स आय आर हा जो वेक्टर आहे त्याच्या एंडिंगपासून स्टार्ट केलेला आहे, विच इज लीडिंग टू दी व्होल्टेज व्ही आर. ओके, त्यामुळं आपल्याला काय भेटणार आहे तर सेंडिंग एंडचा करंट आपल्याला भेटणार आहे. सेंडिंग एंड करंट जो आहे हा सेंडिंग एंडचा करंट आय एस इज इक्वल्स टू आय आर प्लस आय सी. आय आर प्लस आय सी मीन्स आय आर हा आय आरचा वेक्टर आणि हा आय सी या दोघांचे ॲडिशन करून जो आहे आपल्याला सेंडिंग एंड करंट भेटलेला आहे. ओके, दस वी गेट सेंडिंग एंड करंट आय एस इज इक्वल्स टू आय आर प्लस आय सी ॲट पॉईंट ए. देन कंटिन्यू द डायग्रॅम फ्रॉम द टीप ऑफ व्ही एम. इथंपर्यंत आपली डायग्राम कंप्लीट झालेली आहे, इथून इथंपर्यंत. आता नंतर जे राईट साईडचं जे आहे ते कंपाऊंड्स इथं ॲड केलेले आहेत, म्हणजे ड्रॉप आय सी आर बाय 2 ड्रॉप आय सी आर बाय 2 इन फेज विथ दी आय एस. सेंडिंग एंडचं हे जे आहे सेंडिंग एंड करंटच्या इन फेजला हा ड्रॉप आय सी आर बाय 2 काढलेला आहे आणि आय एस आर बाय 2 जो आहे या इन फेजच्या ड्रॉपच्या 90 डिग्री पॅरललमध्ये रिॲक्टिव्ह ड्रॉप दाखवलेला आहे. सम ऑफ व्ही एम प्लस मीन्स हे सम ऑफ व्ही एम प्लस आय सी आर बाय 2 आय एस आर बाय 2 प्लस आय एस एक्सेल बाय 2. त्याच्यामुळे आपल्याला जे काही वेक्टर भेटणार आहे दॅट वुड बी सेंडिंग एंड व्होल्टेज. म्हणजे हे कपॅसिटन्समधलं व्होल्टेज प्लस हे दोन ड्रॉप ह्या दोघांचे ॲडिशन करून आपल्याला व्ही एस इज इक्वल्स टू व्ही एम प्लस आय एस आर बाय 2 प्लस आय एस एक्स बाय 2. ही कन्सेप्ट म्हणजे हा सेंडिंग एंड व्होल्टेजचं फॉर्म्युला आपल्याला यामध्ये भेटतो. ओके, द अँगल बिटवीन व्ही एस अँड आय एस इज फाय एस. सेंडिंग एंड व्होल्टेज व्ही एस आहे आणि हे जे आहे ते सेंडिंग एंड करंट. ह्या दोन वेक्टर्समधला जो अँगल आहे दॅट इज फाय एस आहे. सेंडिंग इन पॉवर फॅक्टर कॉस ऑफ फाय एस अँड अँगल इज फाय एस इज शोन इन दी फिगरमध्ये तो दाखवलेला आहे. नाव ॲज दीज टर्म्स आर वेक्टर टर्म्स लेट अस टेक देम इन रेक्टँग्युलर फॉर्म. ह्या वेक्टर्स टर्म्स आहेत त्यांचं रेक्टँग्युलरमध्ये कन्वर्जन केलेलं आहे. ओके, तर रेक्टँग्युलरमध्ये कन्वर्जन करत असताना काय वापरले तर आय आरचं काय आय आर कॉस ऑफ फाय आर मायनस जे साइन ऑफ फाय आर. जो आय आर
IR is equals to IR cos of phi r minus J sin of phi r IRचं. देन VM इज इक्वल्स टू काय येणार VR प्लस IR Z बाय 2. देन VM इज इक्वल्स टू रिसिविंग एंडचं व्होल्टेज VR प्लस IR cos of phi r minus J sin of phi r, then R by 2 plus J XL by 2. हे इक्वेशन्स आपल्याला भेटतात. जर रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये जर आपण ह्या वेक्टर लिहिल्या तर हे इक्वेशन्स आपल्याला भेटतात. Okay, knowing the relations in terms of currents and circuit constants, we can write the relations of regulation and efficiency. Means आपण सर्किटमधले करंट्स आणि कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपण फाइंड केल्यानंतर आपण रेग्युलेशन आणि इफिशियन्सीचा फॉर्म्युला जो आहे तो फाइंड आउट करू शकतो. ओके, VS आपल्याला माहिती आहे रेग्युलेशनचा फॉर्म्युला काय आहे, सेंडिंग एंड व्होल्टेज मायनस रिसिविंग एंड व्होल्टेज डिवायडेड बाय रिसिविंग एंड करंट व्होल्टेज इंटू 100. इफिशियन्सीचा काय आहे, आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर, आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर इंटू 100. देन त्याचंच काय होणार, आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर आउटपुट पॉवर प्लस losses into 100. This is the formula of efficiency. ओके, हे फेजर डायग्राम आहे. या फेजर डायग्राममध्ये फक्त कंपोनंट्स लक्षात ठेवायला लागतात की कुठं आहे आणि रेफरन्स कोणता घ्यायचा. त्यानुसार फक्त IRचे ड्रॉप जे आहेत ते जे काही रेफरन्स घेतला आहे आपण त्याला इनफेज काढायचे आणि रेजिस्टिव्ह ड्रॉप असल्यामुळे आपण इनफेज घेतो आहे आणि जो काही रिॲक्टिव्ह ड्रॉप आहे तो लॅगिंग दाखवायचा विथ दी 90 डिग्री. रेजिस्टिव्ह ड्रॉपच्या 90 डिग्रीला लॅगिंगचा ड्रॉप दाखवायचा. अशा प्रकारे ही फेजर डायग्राम आहे फॉर नॉमिनल टी मेथड. आता आपण एक्झाम्पल बघूया मिडियम ट्रान्समिशन लाईनचं विथ द मेथड नॉमिनल पाय मेथड. एक्झाम्पल्स काय आहे तर 100 किलोमीटर लॉंग 3 फेज 50 हर्ट्ज ट्रान्समिशन लाईन हॅज द फॉलोइंग लाईन कॉन्स्टंट. लाईनचे कॉन्स्टंट दिलेले आहेत 100 किलोमीटरची, म्हणजे लेंथ जी आहे ती मिडियम ट्रान्समिशन लाईन आहे हे इथं स्पेसिफाय होते. एक्झाममध्ये काही असं दिलेलं नसते की मिडियम ट्रान्समिशन लाईन आहे किंवा शॉर्ट आहे किंवा लॉंग आहे. आपण लेंथ बघून ठरवू शकतो की ट्रान्समिशन लाईनची लेंथ जी आहे ती 100 किलोमीटरपर्यंत आहे. तर हे पॉईंट्स जे काय दिलेत, रेजिस्टन्स, रिॲक्टन्स आणि ससेप्टन्स दिला आहे. रेजिस्टन्स किती दिला आहे 0.1 ओहम, रिॲक्टन्स दिलेला आहे तो 0.5 ओहम आणि ससेप्टन्स जो आहे तो दिलेला आहे 10 × 10⁸. The unit is S. All the line supplies load of 20 मेगावॅट. लोड जो आहे या ट्रान्समिशन लाईनवरचा लोड जो आहे तो 20 मेगावॅट आहे. ओके, आणि पॉवर फॅक्टर जो आहे दिला आहे 0.9 आणि ट्रान्समिशन लाईनचं जे व्होल्टेज आहे ते 66 kV व्होल्टेज दिलेलं आहे. तर ही जी सर्किट डायग्रॅम आहे, सर्किट डायग्रॅम मिडियम ट्रान्समिशन लाईनची दाखवले. त्याच्यात ते आपण लास्टमध्ये लेक्चर म्हणजे आता डिस्कस केलेलं आहे तीच ही डायग्रॅम आहे. सगळे कंपोनंट्स जे आहेत ते एक राईट साईडला आणि लेफ्ट साईडला डिवाइड केलेले आहेत.
तर वाय जे आहे तो ससेप्टन्स आहे. वाय इज इक्वल्स टू 10 × 10⁻⁶ याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन्स करून ससेप्टन्स. देन रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स कसा काढला आहे तर 0.1 रेजिस्टन्स गिवन आहे. त्याला आपण ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ आहे त्यानं मल्टिप्लाय केलं 100, त्यामुळे त्याचा आन्सर 10 Ω आलं. रिॲक्टन्सला पण ट्रान्समिशन लाईनच्या लेंथने आपण मल्टिप्लाय केलं. सगळे पॅरामीटर्स आपण ॲडजस्ट करून घेतले. देन Z इज इक्वल्स टू R + JX. इम्पिडन्स लिहिलं ट्रान्समिशन लाईनचा, त्याचं रेक्टँग्युलर फॉर्मचं पोलार फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं. 60 ॲट ॲन अँगल ऑफ 78.69. जे आता हे बाकीचे आहेत ते PR इज द रिसिविंग एंड पॉवर, जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, गिवन आहे. VR जे आहे ते पण गिवन आहे. कॉस ऑफ फायर आहे 0.8 लॅग. लोड करंट आपण PR पॉवर P इज इक्वल्स टू VI कॉस ऑफ फाय. ह्यावरून आपण I इज इक्वल्स टू P डिवायडेड बाय V कॉस फाय. यावरून आपण लोड करंट जो आहे तो फाइंड आउट केलेला आहे. इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज पुट करून ती व्हॅल्यू लोड करंटची 378.79 एम्पियर आली आहे. आता काय आहे, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटन्स. कपॅसिटन्सचं व्होल्टेज आपण काय कन्सिडर केले तर VM म्हणून कन्सिडर केले. तर डायग्रॅममध्ये हे म्हणजे आपली फेजर डायग्रॅम आहे त्यामध्ये VM इज इक्वल्स टू काय, VM कसं काढलं आहे, VM म्हणजेच काय, ही लाईन आहे VMची, ही VMची लाईन आहे. तर VM इज इक्वल्स टू हे VR प्लस हा ड्रॉप आणि हा ड्रॉप त्यांचे ॲडिशन करून आपण VMचं व्होल्टेज घेतलं आहे. म्हणजेच कसं VR + IR/Z/2. मग त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज पुटअप करून आपल्याला व्होल्टेज अक्रॉस द कपॅसिटन्स भेटतं 378.79 अँगल रेक्टँग्युलरमध्ये 0.8 - J0.6. देन नेक्स्टमध्ये हे कॅल्क्युलेशन्स करून VMचं व्होल्टेज आपल्याला भेटलेलं आहे. नंतर चार्जिंग करंट IC इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू V/R. इथं ससेप्टन्स दिलेला आहे म्हणजे V/Z. ससेप्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स. मीन्स I इज इक्वल्स टू V आणि ससेप्टन्स ह्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच हेच आपण इथं केलेलं आहे. JY V1 ह्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज पुट करून ती पण आन्सर्स भेटतात. देन सेंडिंग एंड करंट आपण कसा काढणार आहे तर ट्रान्समिशन लाईनमध्ये दाखवलेलं आहे की सेंडिंग एंड करंट IS. हा IS कसा काढणार आहे तर IS इज इक्वल्स टू IC + IR. फेजर डायग्राम आली की एक्झाम्पल्स इझिली येतात. IS काढायचं असेल तर IC + IR आपल्याला काढावं लागणार आहे. त्यामुळं आपण इथं बघितले IS इज इक्वल्स टू IR + IC. सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुटअप करून आपल्याला व्हॅल्यूज भेटतात 366.86 ॲट ॲन अँगल ऑफ -33.77. सेंडिंग एंड करंट भेटला. सेंडिंग एंड व्होल्टेज आपल्याला कसं भेटणार आहे VS + IS/Z/2. हे पण जी काही वेक्टर डायग्राम आहे त्यावरून सेंडिंग एंड व्होल्टेज आपल्याला काढायचं आहे VS हे जे आहे ही VS. तर हे VM R/2 आणि IS/XL/2 हे ड्रॉप आपण कन्सिडर करतो. तर हे VS + IS/Z/2 हे पण जे वेक्टर डायग्राम आहे त्याच्यावरून ह्याचे कॅल्क्युलेशन्स येतात. देन सेंडिंग एंड व्होल्टेज नंतर ना ह्यात आपण व्हॅल्यूज पुट केल्यानंतर ही व्हॅल्यूज येते. देन आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज आपल्याला भेटलं 66,035.24 + J3032.25. सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर कॉस ऑफ फायस आपल्याला भेटतो. त्यामुळे सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर जो आहे तो कॉस
फायसची व्हॅल्यू प्लेस केल्यानंतर 0.99 लिडिंगचा पॉवर फॅक्टर आपल्याला भेटतो. ओके. दिस इज द एक्झाम्पल. एकच एक्झाम्पल आहे, सिलेबसला पण एकच एक्झाम्पल बुकमध्ये दिलेलं आहे. तर म्हणजे व्हेक्टर डायग्रॅम आली तर एक्झाम्पल सॉल्व करणं खूप इझिली सोपं जातं. त्यामुळं व्हेक्टर डायग्रॅम्स बेसिकली इम्पॉर्टंट आहे खरं तर. आणि व्हेक्टर डायग्राम काढत असताना रेफरन्स कोणता घ्यायचा, नंतर व्होल्टेजचे रेजिस्टिव्ह ड्रॉप आणि रिॲक्टिव्ह ड्रॉप यांचंच फक्त मेन पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत रेफरन्स डायग्राममध्ये. हे तर व्ही आर रेफरन्स घेऊन जे रेजिस्टिव्ह ड्रॉप आणि रिॲक्टन्स ड्रॉप काढला, तर त्यातून आपल्याला व्ही आरचा रेफरन्स घेतल्यामुळं व्ही एम भेटला. नंतर हे कंप्लीट झाल्यानंतर काय केलं, दुसरं जे राईट साईडचे ड्रॉप आपण कन्सिडर करून हा रेजिस्टिव्ह ड्रॉप आणि हा रिॲक्टन्स ड्रॉप ह्या दोघांचं कन्सिडर करून आपल्याला जे काही भेटलं ते सेंडिंग एंडचं व्होल्टेज भेटलं. तर रेजिस्टिव्ह आणि रिॲक्टन्स ड्रॉप इन फेज आणि रेजिस्टिव्हच्या पॅरललला आपण इंडक्टिव्ह ड्रॉप टाकून कॅल्क्युलेशन्स करतो. दिस इज दी फेजर डायग्राम फॉर नॉमिनल टी मेथड. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड मेथड ट्रान्समिशन लाईनची, मिडियम ट्रान्समिशन लाईनची बघणार आहे. दॅट इज नॉमिनल पाय मेथड. आणि नॉमिनल पाय मेथड ती बघितली, आता पाय मेथड बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स असतील तर ते पण बघूया.